हाय, मी श्रद्धा. आज मी बनवले होते मेथीचे पराठे. म्हणजे तुम्ही याला ठेपले पण म्हणू शकता आणि पराठे पण म्हणू शकता. त्या अगोदर दिवसाची सुरुवात आज झाली गरम गरम चहाने. वाफाळता चहा घेतला आणि त्याच्यानंतर देवपूजा केली. देवपूजा करून घेतले आणि त्यानंतर माझ्या रोजच्या कामाला लागले. देवपूजा करताना फक्त मनात एकच प्रश्न होता की स्वामी महाराज, तुम्ही सगळ्यांच्या पाठीशी राहा, सगळ्यांचं भलं करा, सगळ्यांचं रक्षण करा आणि त्याच्यानंतर माझ्या पाठीशी राहा. हे स्वामींकडे माझं रोजचं मागणं असतं. आणि त्याच्यानंतर मेथीच्या पराठ्यांची तयारी केली. इथे मी लसूण घेतला, लसूण सोलला, लसूण, हिरव्या मिरच्या, आलं हे घेऊन आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं. जास्त काही खास नाही, साधा सिंपलच बनवला होता, पण इतके टेस्टी झाले होते मेथीचे पराठे. म्हणजे मुलीला शाळेत दिले, त्याच्यानंतर घरी ठेवले 2-3, पण अक्षरशः फत्ते झाले पूर्ण. एकही पराठा राहिला नाही, एवढे सुंदर आणि चविष्ट झाले होते. तुम्ही एकदा मी सांगते त्या पद्धतीने करून बघा. इथे मी मिरच्या घेतल्या, लसूण घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकला आहे, थोडासा क्रश करून, कारण ओव्यामुळे जरा जास्त चव येते त्याला. इथे आल्याचा थोडासा तुकडा घेतला आहे मी. तो तुकडा घेऊन सगळं मिक्सरला बारीक त्याची पेस्ट करून घेतली. ॲक्च्युली माझं मोठं भांडं खराब झालं, छोटं भांडं खराब झाले, त्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये एवढी हवी तेवढी बारीक पेस्ट नाही झाली. थोडंसं जाडच राहिलं ती वाटण, त्यामुळे माझे पराठे थोडेसे हे होत होते. तर इथे मी मेथी चांगली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. त्याच्यामध्ये हे वाटलेलं जे काही पेस्ट होती मिरचीची, आल्याची, ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेतली. आणि त्याच्यानंतर सुके जिन्नस त्यात टाकून घेतले. सुके जिन्नस म्हणजे आपली लाल मिरची पावडर थोडीशीच टाकली, कारण की मी हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, तिखट होत्या मिरच्या, त्यामुळे थोडीशीच टाकली. इथे धनेपूड टाकली, त्यानंतर जिरेपूड टाकली, हळद टाकली, मीठ टाकलं आणि असं मिळून गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये टाकलं. मी मेजरिंग घेतलं होतं, मेजरिंगच्या अकॉर्डिंग गव्हाचं पीठ घेतलं आणि हे सगळं सुके जिन्नसच एकत्र करून चांगले पहिले मिक्स करून घेतले. मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि जसं हवं तसं थोडं पाणी टाकून हे पीठ मी पूर्णतः मळून घेतलं आहे. आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला माहिती नाही, पण मी साध्या सोप्या पद्धतीने केली होती. खूप छान झाले होते पराठे. आणि त्यात ओवा टाकला होता. नॉर्मली आपण जिरं टाकतो, पण जिऱ्याच्या ऐवजी मी म्हटलं थोडासा ओवा क्रश करून टाकूया. ओव्यामुळे खूप भन्नाट चव लागली होती, खायला पण खूप छान झाले होते आणि एकदम मऊसूत झाले होते. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने एकदा करून बघा, माझ्या ह्या पद्धतीने. आता हे सगळे मी सुके जिन्नस अगोदर एकत्र करून घेतले. त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं एक अर्धा पळी मी हे टाकलं, आपलं तेल टाकलं, गोड तेल, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते मिक्स करून घेतलं. थोडंच पाणी घेऊन मी मळून घेतलं, कारण जास्त पाणी टाकलं की पुन्हा पीठ चिकट होतं. आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी मिरचीची पेस्ट टाकली, त्याच्यामध्ये पाणी होतंच, त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकून एकत्र चांगलं असं पीठ मळून घेतलं. त्याचा चांगला डो तयार केला. थोडं पाणीच घ्यायचं आणि त्या पद्धतीने मी करून घेतलं आहे. आज सोमवार होता, आज महादेवाला जायचं होतं, त्यामुळे म्हटलं घरातले कामं लवकर आवरून जाता येईल. पण आज 2-3 दिवस झाले सातारला, म्हणजे इकडे एवढा पाऊस चालू आहे की घराच्या बाहेर आज जाणं शक्य झालं नाही. पाऊस कंटिन्यू होता, काल रात्रीपासून पाऊस 2 दिवस झाले कंटिन्यू पडतो आणि काल रात्रीपासून तर कंटिन्यू पाऊस होता. त्यामुळे आज काही दिवसभर कुठे बाहेर जाता आलं नाही. नाहीतर आज 4था सोमवार होता, म्हटलं होतं मी आज जाईल म्हणून 4थ्या सोमवारी महादेवाला, पण काही शक्य झालं नाही, कारण पाऊसच होता. अजिबात पाऊस आज थांबला नाही. त्यामुळे मग घरातलीच कामं आवरली आणि दिवस माझा असाच आज घरी गेला. काही खास नाही गेला दिवस, साधा सिंपल ॲज युजल आपला. घरातलं काम झालं की TV बघत बसले, हाच माझा आजचा दिवस गेला. आणि इथे मी थोडंसं हाताला कोरडं पीठ घेतलं आहे, हाताला लावून त्याचे छोटे गोळे केलेत पिठाचे, जेणेकरून नंतरनं पराठे करायला सोपं जाईल म्हणून. 5-6 पराठ्यांचं मी पीठ मळालं होतं.
अशा गोळे करून घेतले, त्यामुळे पटपटच झाले माझे पराठे सगळे करून. कोरडं पीठ घेतल्यामुळं काय होलं, हाताला ते चिटकत नाहीत. एकदा मी सांगते म्हणून करून बघा. इकडे मी पराठे लाटतानाच इकडे मी तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाला, त्याच्यावरती एक एक करून सगळे पराठे मी बनवून घेतले. एकदम क्रिस्पी होईपर्यंत ते तव्यावरती भाजून घेतलेत. मी इथे तेल लावलं आहे. तुम्हाला म्हटलं तर तुम्ही तूप लावू शकताय किंवा अमूल बटर जरी लावायचं असलं तरी अमूल बटरसुद्धा लावू शकताय. माझ्याकडे अमूल बटर आता अवेलेबल नव्हतं म्हणून मी तेलच लावलं. पण छान झाले होते, एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले. आणि त्याच्यानंतर टोमॅटो केचप बरोबर ते सर्व केले. खूप छान झाले होते. म्हणजे थोडंसं किती खाऊ आणि किती नाही असे झाले होते. आमच्या दोघींनाच ते पूर्णपणे कमी पडले. मुलीला डब्याने तिला शाळेत नेले आणि मी नाश्ता करून घेतला. असे मिळून मी 5 ते 6 पराठे माझे झाले होते. तुम्ही अजून जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असेल, तुम्हाला जर माझे व्हिडिओ कुठेतरी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. शेजारी बेल आयकॉनची घंटी आहे ती प्रेस करा, म्हणजे जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. एकदा ह्या पद्धतीने मेथीचे पराठे करून बघा. तुम्हाला कसे म्हणजे चव कशी लागते कशी नाही, तुम्हीसुद्धा मला कमेंटद्वारे सांगू शकताय. बघा, खूप छान असे एकदम मऊसूत पराठे झाले होते, क्रिस्पी झाले होते. म्हणजे खाताना पण आणि चवीला तर खरंच खूप अप्रतिम झाले होते. एकदम तिखट झणझणीत लागत होते. चला बाय.